हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजचा व्लॉग ना आज काहीतरी खास होतं, त्यामुळे म्हटलं चला आज लाँग व्हिडिओ टाकूयात. त्यामुळे मी इकडे लाँग व्हिडिओ करायला घरात पाहुणे असले ना, थोडं लाँग व्हिडिओ किंवा इथं शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकला म्हणजे की आपला बनवायला थोडं ऑकवर्ड वाटतं, कारण की ते आपल्या तोंडाकडे बघतात, आपण त्यांच्या तोंडाकडे बघतो आणि आपल्याला काय शूट करायचं खरं सांगू तर ते काही मला समजतच नाही खरं सांगू तर. त्यामुळे ना मला जरा लोक आले की घरामध्ये 4-5 तर मग मला जरा आपले नेहमीचे लोक असतात ना तर काही वाटत नाही, कारण की त्यांना माहिती असते की काय करते म्हणून. परंतु जर दुसरे लोक आले ना त्यांच्यासमोर आपण असं मोबाईल धरून उभे राहिलो ना, ते आपल्याकडे खूपच आश्चर्याने बघतात. परंतु आता म्हटलं आपण जर का आता नाही केलं तर मग कधी करणार, बरोबर आहे की नाही? आपण जर का काही गोष्टी शिकलो तरच आपण पुढे जातो ना. म्हणून म्हटलं मला ती गोष्ट करायचंच होती. मग एक विचार केला, लोक काय म्हणतात किंवा घरातले दुसरे व्यक्ती काय म्हणतात, हा विचार जर आपण करत बसलो तर मी कधीच ब्लॉग बनवू शकणार नाही त्यांच्यासमोर. म्हणून म्हटलं मी तो सगळा विचार सोडला आणि माझा जो आहे मी ते कंटिन्यू केला. तर मग इकडे ना काय झालं माहिती का, आम्हाला ताईन ते जाणार होते, म्हणजे उद्या जाणार होते ते घरी, त्यामुळे त्यांच्यासाठी आज मस्त असं गोडधोड बनवायचं होतं. तर मग आईच बोलल्या की मी खीर वगैरे बनवते, तू बाकीचं काय आहे पुऱ्या वगैरे तू तळ बोलले आणि म्हटलं ठीक आहे. तर मग मी इकडे तेच बनवायला घेतलं. परंतु मुलांचं कसं असतं ना, त्यांना काहीतरी दिसलं की अरे बापरे ते तर इतके मागे लागतात ना माझे, ते ती भाचीसुद्धा आणि अंशूसुद्धा मला अजिबात पाठ सोडत नव्हते माझेवाले. ते म्हणत होते की मलाच करू दे मला करू दे. कसं बसं त्यांना दुसरं नांदी लावलेलं होतं मी कामाला, पण तरीसुद्धा ते मध्ये आलेच होते. मी बाहेर त्यांना खाट वगैरे टाकून दिली होती, कारण की लाईट पण नव्हती आणि घरात खूप जास्त गरम पण होतं. तर म्हटलं बाहेर तरी खेळतील. थोडाच वेळ खेळले ते बाहेर, परंतु लगेच घरात येऊन गेले होते. त्याने बघितलं ना मला काम करताना, लगेच येऊन गेले होते ते घरात. मग मी ते माझं काम वगैरे केलं, तेवढ्यात आईने खीर वगैरे केली. परंतु तेवढ्यात आईंचे जावईसुद्धा येऊन गेलेले होते, त्यामुळे आईने लगेच साडी चेंज करून त्यांना रिसीव्ह करायला गेल्या. मला खरंच वाटलं नव्हतं की आई एवढ्या घाबरतील असं म्हणून, कारण की त्यांचं एवढे गोंधळ उडाला ना त्या दादांना बघून. त्यांना असं वाटलं जावई येऊन गेले घरात, आता काय करायचं, कारण की आमचा स्वयंपाक तर रेडी नव्हता. म्हणून आम्ही जेवढं झालेलं होतं नाही झालेलं होतं तेवढं पटकन आम्ही वाढायला घेतलं. आईने लगेच खीर तर बनवलेली होती. आईनं म्हटलं तुम्ही फक्त खीर रेडी करा, बाकीचं काय आहे मी ते बघून घेईल म्हणून. मी पटकन ते बाकीचा स्वयंपाक आवरला, जेवढं झालं होतं तेवढं पटकन आम्ही ताट वगैरे लावलं, त्यांना जेवायला दिलं, कारण ते लगेचच जाणार होते. जावई म्हटल्यानंतर थोडी एक्स्ट्राची खातिरदारी तर होणारच ना. तेच इकडे पाट वगैरे लावला ताईंनी. त्यानंतर म्हटलं चला त्या सगळ्यांचे जेवण वगैरे झालं. त्यानंतर मला किचन वगैरे इकडे सगळं काय स्वच्छ करून घ्यायचं होतं, मी लगेचच करून घेतलं. कारण इकडे ताईंनी तोपर्यंत पटकन झाडू वगैरे मारून घेतला, कारण की लहान मुलांना आहे ना, म्हणजे मुलांना तर काही झोप लागत नाही, परंतु त्यांना थोडा वेळ दुपारच्या वेळेत थोडंसं झोपवलं ना तेवढंच आपल्याला आराम मिळतो. त्यामुळे त्यांना झोपवण्यासाठी त्यांनी पटकन झाडू वगैरे मारला. आणि मला इकडे बाटल्या वगैरे भरायच्या होत्या, थोड्या आम्ही गप्पा पण केला इथं बसून, म्हणजे उभे राहून, कारण की त्यांना जायचं होतं ना. मग थोड्या राहिलेल्या ज्या गप्पा होत्या आमच्या त्याच इकडे चालू होत्या. पाण्याची बाटल्या वगैरे भरले की असं वाटतं की चला आता फायनली माझं सगळं काम झालं असं मला असं वाटलं खरं सांगू तर. कारण की ते खूप मोठं टास्क असं मला असं वाटतं, कारण की ते बाटल्या भरायच्या ना मला खूप जास्त कंटाळा. इकडे आई ना असं वाटत होतं की हे घेऊन जा ते घेऊन जा, असं आईंचं चालू होतं, तेच इकडे देत होते आई. त्यानंतर तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत लाईक सबस्क्राईब करा, काळजी घ्या. ओके बाय.